आणि आता आपण पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची। कोकणामध्ये शिमगोत्सव सुरू असून शिमगोत्सवात विविध खेळे बाहेर पडतायत। कोकणातील शिमगोत्सवात अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या पारंपरिक प्रथा जपल्या जातात। काही गावात संकासूर, नकटा, काटखेल, नाचापोर अशा विविध प्रकारच्या खेळी खेळल्या जातात। तसंच कोकणातील शिमगा पालख्या भक्तांच्या भेटीला निघालेल्या आहेत। सांगली जिल्ह्यातील वारणावती इथं बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केलंय। ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये। नाशकात मुंबई आग्रा महामार्गावर आडगाव जवळ एका दुचाकीनं अचानक पेट घेतला। या आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। आग लागण्याचं कारण अस्पष्ट आहे। हिंगोलीच्या वसमत शहरात एका गॅरेजवर ट्रकला वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक आग लागली। परिसरातील वीटभट्टी परिसरातली ही दुर्घटना आहे। घटनास्थळी अग्निशमन दलानं तातडीनं पोहोचत ही आग आटोक्यात आणली आहे। काम थांबवत भूमिपूजन केलं। रस्त्याचं काम वैशिष्ट्यपूर्ण निधीतनं झालेलं आहे, आमदार निधीतून नाही। त्यामुळे विनोद अग्रवाल यांनी केलेलं भूमिपूजन वादात सापडलं। वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारीला सोलापूरकरांच्या सेवेत दाखल झाली। या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग ताशी 69 असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस देशातील धीमी वंदे भारत एक्सप्रेस म्हणून पुढे आलेली आहे। रेल्वे प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तब्बल 27,546 वाहनधारकांवर भंडारा जिल्ह्यातल्या पोलीस मदत केंद्रानं 2,22,00,000 रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। धुळे शहरातल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरामध्ये ठाकरे गटातल्या शिवगर्जना अभियानाअंतर्गत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्याला मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी हजेरी लावलेली होती। यावेळेला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। नागपूर शहरातल्या नाईक तलावात भलं मोठं कासव आढळलेलं आहे। सध्या महानगरपालिकेकडून नाईक तलावाचं सौंदर्यीकरण सुरू आहे। ते झाल्यानंतर कासवाला परत या तलावात सोडलं जाईल। नांदेडमधल्या दत्तर टेकडी परिसरातील वन विभागाच्या पर्यटन स्थळाची दुरावस्था झालेली आहे। या ठिकाणच्या अनेक साहित्याची मोडतोड झालेली आहे। नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा वन विभागानं साहित्याची दुरुस्ती केलेली नाही आणि त्यामुळे पर्यटकांनी तिथं पाठ फिरवली आहे। पंढरपुरात 2 शेतकऱ्यांनी पळशीकडे जाणारा जुना पारंपरिक कालवा बुजवून अन्य बाजूनं नवीन कालवा काढलाय आणि या प्रकरणी पाटबंधारे विभागानं दिलेल्या तक्रारीवरनं 2 शेतकऱ्यांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सातत्यानं कांद्याचे दर कोसळतायत आणि यामुळे लासलगाव आणि नांदगावमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरत त्यांनी लिलाव बंद पाडून आंदोलन केलंय। तर कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं येवला तालुक्यातल्या धामणगाव इथल्या शेतकऱ्यानं आपल्या 2 एकर उभ्या कांद्याच्या पिकात मेंढ्या सोडून दिलेल्या आहेत। बुलढाणा इथल्या गोडे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सेंद्रिय खत वापरत कोबीची शेती केली आहे। स्वतः विद्यार्थिनी या कोबीची विक्री देखील करतायत। ग्राहकांनी सुद्धा ही सेंद्रिय कोबी विकत घेण्यासाठी गर्दी केलेली होती। अकोले तालुक्यातील खडकी आणि डाबाचीवाडी इथल्या आदिवासी तरुण शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची शेती फुलवलेली आहे। अकोले कृषी विभागानं प्रायोगिक तत्वावर राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला यश आलेलं आहे। नांदेडच्या नायगाव पंचायत समितीच्या व्हिडिओ कक्षात एकानं पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। गावात दलित वस्ती योजनेअंतर्गत बोगस काम झालंय, त्याची चौकशी होत नसल्यानं राजरत्न डुमनेनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। कर्मचाऱ्यांनी वेळीच आवरल्यानं अनर्थ टळला। अमरावतीत चांदूर रेल्वेमध्ये हरभरा खरेदीच्या नोंदणीचे आदेशच नाहीयेत। नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू होईल असं पत्र सोशल मीडियावर फिरत होतं। यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी रांगा लावलेल्या होत्या, परंतु नोंदणी सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला। साताऱ्यातल्या परळी भागामध्ये वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर पिकांची नासाडी होतीये। वन विभाग मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यानं या विरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आक्रोश मोर्चा देखील काढलाय। चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्यालयावर अंगणवाडी सेविकांच्या संघटनेनं जोरदार आंदोलन केलंय। वाढीव मानधन आणि सेवानिवृत्ती लाभ देण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे।
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम आदमी पार्टीच्या वतीनं भाजप सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध म्हणून ही आंदोलनं करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेली 8 गावांचं विलीनीकरण मध्य प्रदेशमध्ये करावं अथवा केंद्रशासित गावं म्हणून ती घोषित करावीत या मागणीसाठी नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला आणि तहसीलदारांना निवेदनही सादर केलं। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली। सोलापुरात मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयाला आपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर निषेध व्यक्त केलेला आहे। वर्ध्याच्या मसाळा ग्रामपंचायतीत वॉर्ड विकासाच्या निधी वाटपामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या विरोधात ग्रामस्थांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर साखळी उपोषणही केलं। महिलांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेला राज्य महिला आयोगाची बरखास्ती करा या मागणीसाठी बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय। महिला आयोगाकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते आता आक्रमक झालेत। सांगलीमध्ये अंगणवाडी सेविकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे, परंतु सरकार दुर्लक्ष करत असल्यानं अंगणवाडी सेविकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला। यावेळेला राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी परभणीमध्ये सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत। 14 मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिलेला आहे। जळगावमधल्या रावेर आणि यावल तालुक्यात घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं केलाय। या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी आरपीआयच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीनं नाशकात आंदोलन केलेलं आहे। भाजपनं सूडबुद्धीनं केलेली कारवाई आहे असा आरोप आपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्या कामगार सेनेकडून मोर्चा काढण्यात आलाय। खासगी कंत्राटदारांकडून कामगारांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। बीड जिल्ह्यातल्या अतिवृष्टी अनुदान आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। आंदोलनाला प्रशासनानं परवानगी नाकारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलंय। जत तालुक्यातल्या प्रश्नांकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुका उपविभागीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं। जत तालुक्याचं तातडीनं विभाजन करावं यासह विविध मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया। महसूल विभागाकडूनही छत्रपती संभाजीनगरला मान्यता देण्यात आलेली आहे। महसूल विभागाकडून या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। विभाग, उपविभाग, जिल्हा, तालुका, गाव सर्व आता छत्रपती संभाजीनगर याच नावानं ओळखलं जाणार आहे। या संदर्भातली अधिसूचना आता महसूल विभागाकडूनही जारी करण्यात आल्याचं समोर येत आहे। यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया 36 जिल्ह्यांची बातमी। स्वराज्य संघटनेच्या बांधणीसाठी छत्रपती संभाजीराजे 2 दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत। दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते भूम तालुक्यात 51 शाखांचं उद्घाटन झालं। यावेळेला संभाजीराजेंनी पारावर बसलेल्या ग्रामस्थांसोबत चर्चा करत बैलगाडी देखील चालवली आहे। अमरावतीतल्या सालोरा खुर्द इथं 3 घरांना आग लागल्यानं घरांचं पूर्णपणे नुकसान झालंय। आमदार यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळावर जात नुकसानाची पाहणी केली आहे। पंचनामा करून विनाविलंब सानुग्रह निधीचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी भाजपकडून स्वायत्त संस्थांचा वापर होत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केलाय। प्रादेशिक पक्षांच्या मागे ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगाची कारवाई लावली जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे।
नांदेडच्या हदगाव इथं येत्या रविवारी उद्धव ठाकरेंच्या गटातर्फे शिवगर्जना अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिवगर्जना अभियानाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत। नाशकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 2.5 लाखांची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख विभागातल्या अधिकाऱ्याला अटक केली आहे। जमिनीची मोजदाद आणि खुणा निश्चितीसाठी या अधिकाऱ्यानं लाच मागितली होती। भूमी अभिलेख विभागामध्ये 15 दिवसातली ही दुसरी कारवाई आहे। बुलढाण्यातल्या मिलिटरी स्कूलमध्ये नराधम शिक्षकानंच विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। प्रॅक्टिकलचे मार्क्स देणार नाही, मारून टाकेन अशा धमक्या देत नराधमानं शाळेतच अत्याचार केला। नराधम धर्मेंद्र हिवाळेवर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय। सिंधुदुर्गातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका विद्यार्थ्यानं पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे। आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट आहे, पोलीस अधिक तपास करतायत। बुलढाण्यातल्या मिलिटरी स्कूलमध्ये नराधम शिक्षकानंच विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। नांदेड जिल्ह्यातल्या इस्लापूर पोलीस ठाण्यामध्ये युवकांना झालेल्या मारहाण प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगानं दखल घेतली आहे। या प्रकरणी मानवी हक्क आयोगापुढे आम्ही आमची बाजू मांडल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितलेलं आहे। हिंगोलीच्या सेनगावात कापसानं भरलेला टेम्पो चोरट्यांनी पळवलाय। रिसोड महामार्गावरच्या पेट्रोल पंपवरची ही घटना आहे। चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला असून पोलीस सध्या चोरट्यांचा शोध घेत आहेत। पालघरमधलं बाईक चोरीचं रॅकेट उघडकीला आणण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। पोलिसांनी 1-2 नव्हे तर तब्बल 38 चोरीच्या बाईक जप्त केल्या आहेत। तारापूर एमआयडीसीत दरोडा टाकताना चोरट्यांना अटक केल्यानंतर हे रॅकेट तपासादरम्यान उघड झालंय। बंदुकीचा धाक दाखवत लाखोंची लूट केल्याची घटना अहमदनगरच्या संगमनेरमध्ये घडलेली आहे। 3 चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोल पंपवरील जवळपास 2.5 लाख रुपये चोरल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। बिहारमध्ये महिला शिपायाला गोळी मारणाऱ्या आरोपीला नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे। एकतर्फी प्रेमातनं काही साथीदारांसह एका आरोपीनं बिहारमधल्या महिला शिपायाची गोळी झाडून हत्या केली होती। सोलापुरातल्या दत्ता चौकात हिंदू गर्जना मोर्चाच्या वेळेला दुकानावर पाण्याच्या बाटल्या फेकून बोर्डाचं आणि लाइटिंगचं नुकसान केल्याप्रकरणी हिंदू गर्जना मोर्चाच्या आयोजकांसह इतर अज्ञात 15 ते 20 जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आणि बोलेरो पिकअपचा अपघात झाला, ज्यामध्ये द्राक्ष घेऊन निघालेली बोलेरो पिकअप रस्त्यावर उलटल्यानं नागरिकांची द्राक्ष पळवण्यासाठी झुंबड उडालेली होती। यात शेतकऱ्याच्या द्राक्षांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नांदेडच्या भोकर इथं ऑटो आणि ट्रकचा अपघात झाला। या अपघातात एकाच कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झालाय। दोन्ही महिला किनवट तालुक्यातल्या इस्लापूर इथल्या रहिवासी होत्या। ब्रेकनंतर आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। यावेळेला शाळेतल्या विद्यार्थ्यांनी लेझिम, पोवाडा गायन तसंच इतर विविध कार्यक्रम सादर केले। मराठी राजभाषा दिनानिमित्त प्रसिद्ध चित्रकार आणि स्टोन आर्टिस्ट सुमन दाभोळकर यांनी कुसुमाग्रजांचं स्टोन आर्ट साकारलेलं आहे। कुसुमाग्रजांची प्रतिमा साकारत त्यांना मानवंदना देत राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। सिंधुदुर्ग गोवा सीमेवरच्या शिरोडा बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे परदेशी पर्यटकांनी शिरोडा बीचवर मोठ्या संख्येनं गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेला पैलवान सिकंदर शेखनं पंजाबचा भारत केसरी गुरप्रीत सिंगचा पराभव केलाय। सांगलीमध्ये पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत त्यानं हा विजय मिळवलाय। आणि यासोबतच बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।